पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय. थोडं घाबरलेलो आहे, पण नक्कीच जर माझ्याकडनं काही चुका झाली दादा मला माफ करा. काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो, आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावभेट दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाहीतर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी पारदादाला आणि मला चांगले गुण शिकवलेत. त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली. सगळ्यांचे स्वतंत्र अधिकार असतात, सगळ्यांचे स्वतंत्र विचार असतात. ही लोकशाही आहे आणि त्यातल्या त्यात सर्वच बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करतात. त्याच्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा. आज तुम्हाला दिसतंय की पहिल्यांदा मी एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितले. आज आपल्याला आदरणीय दादांसारखे एक गंभीर नेते मिळालेत. आजही 5 वाजता सकाळी उठतात ते रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत काम करणारे एकच नेते आहेत आणि ते आपले अजित दादा आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पुढच्या लोकांकडनं काही व्हिडिओज व्हायरल झाले. त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं, जाहिराती दाखवल्या. त्यांनी 2 टँकर कुठेतरी फिरवले आणि व्हॉट्सॲपवरती दाखवलं त्यांनी 100 टँकर फिरवले. त्यांनी 2 लाईट कुठल्या तरी गावामध्ये लावले आणि व्हॉट्सॲपवरती सगळ्यांना दाखवलं की 100 लाईट लावले. तर मी दादांकडे गेलो. मी दादांना बोललो, दादा तुम्ही 35 वर्ष कामं केलेत, त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला. तेव्हा दादांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं. दादांनी मला सांगितलं जे कामं मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयामध्ये, त्याला जाहिरातीची गरज नाही. आज मी जास्ती वेळ न घेणार, दादांना पण बोलायचे. तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे. आपले नेते अजितदादा नंबर 1 आहेत की नाही? त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढा आणि टॉर्च चालू करा. आणि जेव्हा मी बोलतो बारामतीचं लेख, तुम्ही बोलायचं अनुक्रमांक 1 बारामतीचं लेख, बारामतीचं लेख. आता नवीन पिढी काय झालं, मागाशी मी बघत होय होय केली बाबा केली, याला तेवढं समजलं. बाकीच्यांच्या डोक्यात शिरण आली, बाकीच्यांची सटकली रे, तुझी नाही सटकली. त्यामध्ये मी त्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं. मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस मी तरुण होतो. आता आमच्या चिरंजीवांचं भाषण आम्ही ऐकलंय आणि म्हणलं लईच भारी बोलायला लागलाय. म्हणलं रात्रभर पाठ करत होता वाटतंय, रात्रभर झोपला नाही, पाठ केलेलं दिसतंय. ठीक आहे, गमतीचा भाग जाऊ दे.